मिळवण्यासाठी आलेला आहात, पूर्ण राज्याला काय शुभेच्छा देण्याची धाराशिवचा पालकमंत्री या नात्यानं मी काही माझ्या शिवसैनिकांना वचन दिलं होतं की शिवजयंतीच्या दिवशी निश्चितपणे मी भेट द्यायला येईल आणि धाराशिवला येत असताना मी सोलापूरवरून आलो कारण सोलापूरच्या आमच्या काही शिवसैनिकांना भेटायची इच्छा होती. आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. संध्याकाळी 5 वाजता मी सोलापूरच्या बस डेपोची पाहणी करून बसनीच मी धाराशिवला जाणार आहे, जेणेकरून कार्यकर्त्यांबरोबर काम करत असताना कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या आणि त्याचबरोबर धाराशिव आणि सोलापूर माझ्या दृष्टीने काही वेगळं नाही, कारण एक संघटक म्हणून शिवसेना कशी या दोन्ही जिल्ह्यामध्ये वाढेल, परत शिवसेनेला कसे चांगले दिवस येतील यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला आलो. आमचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारीची जाणीव मला असल्या कारणानं संघटनात्मक कामासाठी आज या ठिकाणी येत असतानाच आज अतिशय पवित्र दिवस आहे. संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्या छत्रपती शिवरायांची जयंती आज 195वी होते आणि त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्ण भगवं वातावरण आज निर्माण केलेलं आहे. सर्व समस्त शिवरायांच्या मानणाऱ्या सगळ्या शिवप्रेमींनी, त्यामुळे त्या उत्सवामध्ये मी सुद्धा एक शिवसैनिक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हायला आज आलेलो आहे आणि मी या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांसोबत आज आणि उद्या 2 दिवस पूर्ण जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाला राहुल गांधींना शिवरायांबद्दल काही माहिती नसावी. त्यांनी गांधी परिवारांना फक्त नेहरूंविषयी किंवा महात्मा गांधींविषयी किंवा काँग्रेसविषयीच त्यांनी बोलावं. ह्या देशातले जे सर्व आराध्य दैवत जी आहे त्या दैवतांबद्दल त्यांना काही कल्पना नाही. छत्रपती शिवरायांचा जन्म कधी झाला, छत्रपती शिवरायांनी या राज्यासाठी नाही तर देशासाठी काय केलं याची माहिती जर राहुल गांधींना तुम्ही विचारली तर निश्चितपणे त्यांना ती माहिती नसणार. त्यामुळे मी त्या घटनेचा आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो. अशी व्यक्ती जी ह्या देशाचं विरोधी पक्षाचं नेतृत्व करत असताना शिवरायांबद्दल अशी श्रद्धांजली अर्पण करण्याची वगैरे भाषण ते करत असेल तर मी त्याचा धिक्कार करतो. पंतप्रधान मोदींनी सुद्धा होमेज अशा पद्धतीच्या ट्विटमध्ये उल्लेख केलेला आहे, त्याबद्दल मग आपली काय भूमिका असेल? पंतप्रधान नरेंद्र मोदी होमेज शिवाजी महाराजांच्या शिवरायांना मानणारा जर सर्वात मोठा नेता जर या देशाचा कोणी असेल तर तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. या राज्यामध्ये येऊन ज्या वेळेस छत्रपती शिवरायांचा उद्गार हा सेनापती नेता अशा प्रकारे त्यांचं ते वक्तव्य असतं. मराठीमध्ये बोलत असताना तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना त्यांची छाती गर्वानं फुगून निघते. असे नरेंद्र मोदी या देशाचं नेतृत्व करते आणि निश्चितपणे छत्रपती शिवरायांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय आता आदर आहे. त्यामुळे त्या विषयावर न बोललेलं साहेब. दुसरीकडे असं आहे की शिंदे साहेब जसं म्हणाले की जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसते आणि त्याला राऊतांनी देखील काउंटर केलेला आहे की जर भाजपने शब्द पाळला असता 50-50चा तर एकनाथ शिंदे सीएम झाले असते. मुख्य म्हणजे संजय राऊत आणि एकनाथ शिंदे साहेबांची तुलना होऊ शकत नाही. कोणीतरी सकाळी उठून कोल्हेकोळी करतो आणि त्या प्रत्येक कोल्हेकोळीला आम्ही उत्तर देणं हे सुद्धा योग्य नाही. आज एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये झंझावात निर्माण केलेलं आहे, शिवसेनेचं एक भगवं वादळ निर्माण केलेलं आहे आणि खरी शिवसेना कोणाची ही विधानसभेमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी मतदारांनी दाखवून दिलेलं आहे की खरी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना. खरा धनुष्यबाण हाच एकनाथ शिंदे साहेबांचा धनुष्यबाण आणि सर्वसामान्य शिवसैनिकांचा धनुष्यबाण. 60 जागा जिंकून आज एकनाथ शिंदे साहेबांच्या या शिवसेनेला दाखवून दिलेल्या आहे. त्यामुळे कोण काय बोलतो, कोण कोल्हेकोळी कसा करतो, त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायची आमची तयारी नसते आणि आम्ही त्या विषयावर जास्त त्यांना मनावर सुद्धा घेत नाही. कुठल्याही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या वक्तव्याचं आम्हाला विचारणा करतात, परंतु प्रत्येक वक्तव्याला उत्तर द्यायची आमची तयारी नाही. साहेब, कमाल खानने संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती, मात्र त्याच्यावर अद्याप कारवाई करायला 100% कारवाई करणार. कालच त्यांची आमची बैठक होती मंत्रिमंडळाची. त्या बैठकीमध्ये नंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की विकीड मीडियामध्ये याची कल्पना त्याला नाही. त्यामुळे त्या कमाल खानला जर आमचा कुठला शिवसैनिक बोलत असेल तर त्याला रस्त्यावर थोड्यानं मारतील अशी परिस्थिती त्या कमाल खानची झाली.
साहेब ऑपरेशन टायगर म्हणून काढण्यासाठी आघाडी गटांना तर प्रत्येक मंगळवारी सर्व नेत्यांची बैठक घ्यायचं ठरवलेलं आहे. ऍक्शन म्हणून जिल्ह्यात उद्धव ठाकरे स्वतः जाणार आहे. चांगलं आहे. त्यांनी ही जर कधी परिस्थिती काही वर्षापूर्वी जर निर्माण केली असती तर हे दिवस त्यांना दिसले नसते. परंतु शेवटी ठीक आहे, प्रत्येकाचा पक्ष आहे. प्रत्येकाचा पक्ष वाढवण्यासाठी आणि आपल्या पक्षातील गळती थोपवण्यासाठी त्यांना असे प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु आज फार वेळ गेलेला आहे. अशा वेळेस त्यांनी किती बैठका घेतल्या, किती मंगळवार आले तरी त्यांना काही यश प्राप्त होणार नाही. कारण पूर्ण राज्यामध्ये झंझावात निर्माण झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून. आणि समस्त पदाधिकारी, आमदार असू द्या, खासदार असू द्या, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असू द्या, शहर प्रमुख असू द्या किंवा महिला आघाडीच्या नेत्या असू द्या, युवा सेनेचे कार्यकर्ते असू द्या, ते आमच्या शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. त्यांचं स्वागत करतो. मनोज जरांगे पाटलांनी असा आरोप केलेला आहे की 2 मंत्री जे आहेत ते मिळून मराठा आरक्षणाचं नवं आंदोलन उभं करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप त्यांनी केलेला आहे. काय तथ्य आहे? नाही, मला त्यांच्याविषयी त्या वक्तव्याविषयी काही कल्पना नाही, परंतु निश्चितपणे सुरेश दत्त चर्चा झाली होते. बावनकुळे त्यांचे बॉस आहेत आणि त्यांनीच त्यांना ट्रॅप मध्ये अडकवलंय म्हणतात. साहेब, सोलापूर जिल्ह्यात एकही शिवसेनेचा आमदार नाही. तुम्ही सोलापूर जिल्ह्याचा पालकत्व घेतलाय, त्याच्यावर काय सांगा? बघा, आता विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका तर झालेल्या आहेत. परंतु ज्या ज्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, नगर परिषदा आहेत त्या नगर परिषदेमध्ये, महापालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा झंझावात भविष्यामध्ये तुम्हाला दिसेल. मोहळचे आमदार नेते तुमचा संपर्क असल्यास तुम्ही गुजरात थोड्याला मारायला पाहिजे अशा प्रकारचं त्याचं काम आहे.